नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 10 मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आहे आणि आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप सारे महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील सर्व देवतांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी खास करून माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात. स्तोत्राचं पठण केलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पितृदोष लागू नये, आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते. याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे आपण अक्षय तृतीयेला शुभ कार्यही करत असतो. नवीन वाहनांची खरेदी करणं, त्याचप्रमाणे नवीन घराची खरेदी करणं, जमिनीची खरेदी करणं, नवीन व्यवसायाची सुरुवात देखील या दिवशी केली जाते. या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे. असं म्हणतात, या दिवशी जर का आपण सोनं खरेदी केलं तर ते कधीही मोडण्याची वेळ पडत नाही. याचप्रमाणे आपल्याला या दिवशी केलेल्या सेवेचं, केलेल्या गोष्टींचं फळ मिळावं किंवा फळ मिळण्यासाठी काही उपाय देखील आपण करायचे असतात. आणि त्यातल्या त्यात या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन का करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आपल्या घरातील उंबरठा हे मर्यादेचे प्रतीक मानले जाते. तसेच उंबरठ्यात देवांचा वास असतो आणि तिथूनच देव घरात प्रवेश करतात आणि म्हणूनच सगळ्यांच्या घरात उंबरठा हा असायला पाहिजे. उंबरठा हा सागाच्या लाकडाचा असू शकतो, लाकडी असू शकतो किंवा मार्बलच्या फरशीचा किंवा मार्बलचा देखील असू शकतो. आता आपल्याला आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि यानंतर या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन आपण का करायचं? हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळद लेपन हे आपल्याला मुख्य उंबरठ्यावर करायचं आहे. प्रत्येक विशिष्ट तिथीला, विशिष्ट सणाच्या दिवशी, विशिष्ट एखादी तिथी असेल, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी, या विशिष्ट दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते, आपल्या घरात प्रवेश करत असते. आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यातून चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि त्याचबरोबर वाईट गोष्टींचा देखील प्रवेश त्याच दरवाजातून होत असतो. आणि अशा ह्या वाईट गोष्टींचा प्रवेश आपल्या घरात होऊ नये, नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये, वाईट शक्ती आपल्या घरात येऊ नये, यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जातेच, त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात संचार करते आणि त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही आगमन करत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरात माता लक्ष्मीचा हा अखंड वास असतो. हळद ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण आवर्जून प्रत्येक तिथीला, प्रत्येक विशिष्ट दिवशी, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे हळदीचं लेपन तुम्ही शुभ दिवशी किंवा मग तुम्ही उपवास करतात त्या दिवशी करू शकतात. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा तसेच कोणत्याही शुभ दिवशी करू शकतात. आता हळदीचं लेपन कसं करायचं? हळदीचं लेपन आपण सकाळी लवकर उठून स्नान पूजा आवरून आपली, त्यानंतर आपल्याला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये तुम्हाला छोटे 2 चमचे हळद घ्यायचे आहे. त्यामध्ये तुमच्याकडे अष्टगंध असेल तर थोडा अष्टगंध टाकायचा. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर गंगाजलचे 2 थेंब टाका. गोमतीर पाणी असेल तर गोमतीर पाणी टाका आणि थोडंसं स्वच्छ पाणी टाकून तुम्हाला याची एक पेस्ट करायची आहे. ही पेस्ट तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला पसरवून लावायची आहे. बघा, ही पेस्ट तुम्हाला पसरवून लावायची आहे. यानंतर हे लेपन थोडं सुकल्यानंतर आपल्याला यावर स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढायची आहे. दोन्ही बाजूला तुम्ही लक्ष्मीची पावलं काढू शकतात. दरवाजाच्या बाहेर तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकतात आणि यानंतर आपल्याला
या रांगोळीला हळदी कुंकू टाकायचं आहे. रांगोळी कधीही पांढरी ठेवायची नाही. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षता दोन्ही बाजूला ठेवून उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे. धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने प्रत्येक विशिष्ट दिवशी प्रत्येक विशिष्ट तिथीला आपल्याला हळदीचं लेपन या पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला 2 दिवे 2 पंत्या देखील लावू शकतात. आता हे दिवे लावताना तुम्हाला दिव्याखाली थोडंसं तांदळाचं किंवा छोट्या डिशेचं किंवा पानाचं तुम्हाला आसन द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडायला चालू होतात. नकारात्मक गोष्टी ऑटोमॅटिक कमी व्हायला चालू होतात. माणसांच्या विचारात बदल होतो आणि आपल्या घराची देखील प्रगती होते. त्यामुळे आवर्जून हळदीचं लेपन तुम्ही अक्षय तृतीयेला करून बघा आपल्याला पण प्रसन्न वाटतं. आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न होतं आणि आपल्या घरातील आजूबाजूचं वातावरण देखील हे पॉझिटिव्ह राहतं. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणखीन काही तुमच्या इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.